मुरुम शहरालगत असलेल्या फुलमळा परिसरात बेनीतुरा तलावाच्या सांडव्या शेजारील शेतातून 28 जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात शेतमालमत्तेची चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले युवा शेतकरी रामकृष्ण अंबर उर्फ एकोल यांच्या शेतातून दुग्ध व्यवसाय व शेतीसाठी आवश्यक असलेली महत्त्वाची यंत्रसामग्री चोरून नेण्यात आली आहे। शेतामध्ये पत्र्याच्या शेडखाली सुसज्ज अशी यंत्रसामग्री ठेवलेली होती। यामध्ये दूध काढण्याची मिल्किंग मशीन, मिल्किंग कॅन, कडबा कुट्टी मशीन, शेतीसाठी वापरण्यात येणारे पेट्रोल इंजन, कॉम्प्रेसर सह वायर व पाईप सेट, 5 HP मोटर, रेन पाईप बंडल, स्प्रिंकलर सेट, रेनगन, जनावरांचे सुग्रस खाद्य, खतांची काही पोती आणि औषध फवारणीसाठी वापरण्यात येणारे 2 पंप असा एकूण सुमारे 2 लाख रुपयांचा ऐवज मुद्देमाल चोरीला गेला आहे। ही घटना घडली त्या शेताजवळच मुख्य रस्त्यावर गेल्या 2 महिन्यांपासून पुलाचे काम अर्धवट अवस्थेत पडून आहे। या कारणाने परिसरात अंधाराचे व सुनसान वातावरण असते आणि याचाच गैरफायदा घेत चोरट्यांनी ही धाडसी चोरी केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे। परिसरात रहदारी असूनही चोरी कशी घडली याबाबत नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे। चोरीची माहिती मिळताच शेतकरी रामकृष्ण अंबर यांनी तातडीने पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान याच परिसरात यापूर्वीही अशा घटना घडल्याचे नागरिक सांगत असून तलावातील मोटारींचे व विजेच्या वायरचे सुमारे लाखो रुपयांचे नुकसान यापूर्वीच झाले होते। मात्र प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने चोरट्यांचे फावले आहे असा संताप शेतकरी वर्गात आहे। या प्रकारामुळे शहरालगतच्या शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतात साठवलेली महत्त्वाची मालमत्ता धोक्यात असल्याने अनेक शेतकरी चिंताग्रस्त आहेत। शासन व पोलीस प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ तपास व चोरट्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी संघटनांकडून जोर धरू लागली आहे। याबाबतीत आपण शेतकरी रामकृष्ण अंबर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात काय प्रकार घडला आहे। काल रात्रीच्या सुमारास माझं शेड फोडून सर्व शेडमधील गबाळ पिकअप लावून सर्व साहित्य चोरीला गेलेलं आहे। यामध्ये शेडची जाळी फाडली आहे, दरवाजाचं कुलूप उचकटून मिल्किंग मशीन, कुट्टी मशीन, अजून त्याचबरोबर पशुखाद्य, माझ्या शेडमधील असलेले रेन पाईप, स्प्रिंकलर, मोटर, फवारे असे भरपूर साहित्य असं माझं चोरीला गेलेलं आहे। आणि अंदाजे हे किती वाजता झालं असेल काय वाटतं तुम्हाला? रात्री 10-11 वाजेपर्यंत रोडवरती रहदारी असते, त्यानंतरच झालेलाचा प्रकार दिसतो। इथं रोडचं पुलाचं काम चालू असल्यामुळं रहदारी कमी झालेली आहे सध्या, त्यामुळे त्यानंतर रात्री 12च्या नंतर केलेला हा प्रकार आहे। आणि 1-2चा हा प्रकार नसून कुट्टी मशीन जवळपास 5 ते 6 क्विंटलची कुट्टी मशीन आहे, 1 क्विंटलचं मिल्किंग मशीन आहे, 1-2ला उचलणार नाही, हे सब मॉबनी केलेला हा प्रकार आहे। तुमचे कामगार इथं कामाला जे वार्षिक सालगडी म्हणून असतात ते मुक्कामाला वगैरे असतात, त्या बाबतीत काय? पावसाळा दिवस असल्यामुळे मुक्कामाला कोण नसते। सकाळी 6 वाजता माझा गडी दुधाच्या कॅन्डा घेऊन आल्यानंतर त्याला शेड फोडलेले दिसले, त्याला कल्पना दिसल्यावर त्यानं मला फोन करून सांगितलं असा असा प्रकार घडला आहे। आम्ही त्यानंतर काही प्रकार केले नाही, जशाच तसं इथं वस्तू पडलेल्या, बाहेर पडलेल्या सुद्धा वस्तू आम्ही इथं ठेवलेल्या आहेत, तशाच आहेत। त्यानं बूटसुद्धा इथं विसरून गेलेलं आहे। जवळपास 2 लाखाचं माझं नुकसान झालेलं आहे। मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला लाईक, शेअर, कमेंट करून सबस्क्राईब करायला, फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।